नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आपली रोजची किचनची कामं जर सोपी करायची असेल तर थोड्याफार किचन टिप्स हे आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. मी आधीही तुमच्यासोबत खूप साऱ्या किचन टिप्स शेअर केलेल्या आहेत, ज्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला हवी असेल तर ती पाहू शकता. आजही मी तुमच्यासोबत छान अशा किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपण कोणत्याही भाजीची ग्रेव्ही बनवत असताना जर समजा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर किंवा खूप जास्त काश्मीरी लाल मिरची पावडरचा जर वापर नसेल करणार तर ग्रेव्हीला लाल रंग येणं हे थोडंसं कठीणच असतं. त्यासाठी काय करायचं, टोमॅटोची प्युरी करत असताना त्यामध्ये बीटचे थोडेसे तुकडे सोलून टाकायचे आणि त्यानंतर मग त्याची प्युरी करायची. अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोची जर प्युरी केली ना तर त्याला छान असा लाल रंग येतो. तुम्हाला आता असं वाटत असेल की आपण जर असे म्हणजे हा थोडासा पिंक कलर आलेला आहे आणि आपल्या ग्रेव्हीलासुद्धा तसाच रंग येतो, पण असं काहीच होत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता इथे मी काबुली चण्याची भाजी करते, म्हणजे छोले बनवते आणि त्याच्यामध्ये मी ही बीटरूट आणि टोमॅटोची ग्रेव्ही टाकलेली आहे आणि जास्त मसाला न वापरतासुद्धा ग्रेव्हीला खूप छान असा रंग आलेला आहे. इथे सुद्धा मी पनीरची भाजी करताना सेम अशाच प्रकारे बीट आणि टोमॅटोची प्युरी केली होती आणि त्यानेसुद्धा छान असा रंग आलेला आहे ग्रेव्हीला. हे पहा, तुम्ही पाहू शकता. बीटचे फायदे किती आहेत आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहेत. तर अशा प्रकारे बीटरूटचा टोमॅटोच्या प्युरीमध्ये जर वापर केला तर दोन फायदे होतात. एक तर ग्रेव्हीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि जर आपण रोजच्या वापरामध्ये म्हणजे अन्नपदार्थामध्ये जर बीटाचा समावेश सॅलड म्हणून नसेल करत तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. स्टेनलेस स्टीलची भांडी आपण दररोज कितीही स्वच्छ केली तरीसुद्धा त्याच्यामध्ये असे पांढरट असे डाग राहून जातात आणि ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाही. तर ते स्वच्छ करण्यासाठी काय करायचं, आठवड्यातून एकदा अशा प्रकारे हे विनेगर त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फक्त आपल्याला ते विनेगर भांड्यामध्ये व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. जर डाग खूप जास्त असेल तर भांडं तुम्ही थोडा वेळ तसंच ठेवू शकता आणि जर समजा कमी डाग असतील तर डायरेक्टली आपण नॉर्मली जसं आपण डिशवॉश सोपने धुतो तसंच हे भांडं धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये नव्यासारखे एकदम चकाकी येईल. तुम्ही कुकरमध्ये डिफरन्स पाहिलाच असेल, आधी कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय. आपण बटाटे कुकरला जेव्हा लावतो तेव्हा एखाद शिटी जरी एक्स्ट्रा झाली तरी बटाटे फुटतात आणि मग ते पूर्ण मशी होतात. मग अशा बटाट्यांची भाजी तितकी काही चांगली लागत नाही. मग ही जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर बटाटे बॉईल करत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर मग कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या. आता ही जी ट्रिक आहे ती एखाद दुसरी शिट्टी जर एक्स्ट्रा झाली तरच ती कामी येईल. जर खूप जास्त शिट्ट्या झाल्या तर मीठ पण काहीच नाही करू शकत. त्यामुळे जर समजा आपण कामाच्या गडबडीमध्ये असतो आणि जर आपल्याला माहिती आहे की आपलं तितकं लक्ष जाणार नाही आहे तर मग अशा वेळेस तुम्ही ही टिप वापरू शकता. आता इथे मी कुकरला 1-2 शिट्ट्या एक्स्ट्राच घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता बटाटे अजिबात फुटलेली नाही आहे. त्याचं फक्त वरचं साल थोडंसं म्हणजे हे झालेलं आहे, पण बटाटा अजिबात फुटलेला नाही आहे. तर मग तुम्ही ही टिप नक्कीच फॉलो करू शकता. आलं आणि वेलची न टाकता चहा म्हणजे एक प्रकारे हे माझ्यासाठी तर पाणीच असतं. जे चहा लवर आहेत आणि त्यांना त्यांच्या चहामध्ये सगळं म्हणजे आलं वेलची जर आवडत असेल तर ह्या माझ्या गोष्टीला सहमत होतीलच. आता मागच्या वेळेस मी तुम्हाला एक टिप सांगितली होती की आपण आल्याच्या वड्या फ्रीजरला लावू शकतो, पण अजून एक मला टिप्स सुचली, विचार केला तुमच्यासोबत मी शेअर करते. तर इथे आल्याचे मी छोटे छोटे काप करून ते सुकवून घेतले होते. तुम्हाला इथे हवं असेल तुम्ही सुंठसुद्धा वापरू शकता, पण सुंठ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होईल का नाही ते माहिती नाही आणि सुंठाची पावडर किती प्युअर असते हे सुद्धा आपण सांगू नाही शकत. म्हणून मी आलं अशा प्रकारे सुकवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 8 ते 10 वेलच्या घातलेल्या आहेत आणि 1 मोठा चमचा मी बडीशेप घातलेला आहे. आता मसाला चाय करताना जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये दालचिनी किंवा काळी मिरी लवंग वगैरे घालायचं असेल तर घालू शकता. त्याचा फ्लेवर मला तितका काही आवडत नाही म्हणून मी तो नाही टाकत. आणि मग त्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्या चहा पावडरच्या डब्यामध्येच डायरेक्टली हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मग नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला चहा बनवायचा असेल तेव्हा डायरेक्टली फक्त चहा पावडर, साखर, दूध, पाणी घातलं तर पटकन आपला चहा तयार होतो. त्यासाठी मग आलं शोधा, मग ते साफ करा, त्याच्यानंतर वेलची कुटा, ही सगळी झंझट आपल्याला करावी लागत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि याने चहा खूपच छान होतो. आता मी तर सध्या हेच करते. मी आलं छान असं सुकवून घेतलेलं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा ते कामी येईल आणि अशा प्रकारे मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. मग नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही चहा पावडर जेव्हा रिफिल करता त्यामध्ये त्याच्यातच तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता आणि झटपट असा आपला चहा बनून तयार होतो. हा जर चहा तुम्हाला अजून समजा औषधी करायचा आहे किंवा थोडंसं व्हेरिएशन जर याच्यामध्ये आणायचं असेल तर यामध्ये तुम्ही सुकलेली तुळशीची पानं किंवा मग गवती चहा घालू शकता किंवा ज्येष्ठ मध असते ती तुम्ही घालू शकता. असे जे काही हर्ब्स जे आपल्यासाठी चांगले असतात ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, जेणेकरून आपला चहा जो आहे तो थोडासा औषधी बनेल.
डोसा, इडली, आंबोळी, उत्तप्पम किंवा मग कोणतेही पदार्थ म्हणा ज्यामध्ये आपल्याला पीठ आंबवावं लागतं, ते एक प्रकारे आपल्या नाश्त्याचा अविभाज्य भाग आहे. पण उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की डोशाचं किंवा इडलीचं बॅटर आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते खूप जास्त म्हणजे वातावरणामध्ये उष्णता असल्यामुळे ते फर्मेंट जास्त होतं आणि त्यानंतर आंबट होतं आणि त्याने बनवलेले डोसे आणि इडलीसुद्धा चांगले लागत नाही. तर त्यासाठी काय करायचं, आपण ज्यावेळेस पीठ मिक्सरला लावतो म्हणजे बारीक आपण वाटून घेतो त्यावेळेस नॉर्मल पाणी न वापरता म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी न वापरता थोडंसं थंड पाणी वापरायचं. तुम्ही फ्रीजमधलं पाणी वापरलं तर अतिउत्तम आहे. फ्रीजमधल्या पाण्याचा वापर केला तर काय होतं, मिक्सरचं जेव्हा आपण भांड्याला हे बॅटर लावतो तेव्हा भांडं तितकं काही गरम होत नाही आणि जरी आपण 7 ते 8 तास हे पीठ जरी फर्मेंट करायला आपण ठेवलं म्हणजे रात्रभर, तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहाल तर पीठ एकदम परफेक्टली फर्मेंट होतं, ते अजिबात आंबट होत नाही. आपण जेव्हा बटरचा मोठा ब्लॉक आणतो तेव्हा आपण तसाच तो फ्रीजमध्ये ठेवतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा फोर्कच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण तो खुरतडून काढतो, जसं मी इथे केलेलं आहे घाई गडबडीमध्ये. आणि त्याने काय होतं, मग बटर जितकं आपल्याला पाहिजे तितकं ते पटकन निघत पण नाही, ते जास्त कडक असल्यामुळे, आणि ते लवकर मेल्टसुद्धा होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस आपण बटर आणतो ना तेव्हा ते फ्रीजला थोडंसं कडक झालं की एखाद्या चांगल्या सुरीच्या साहाय्याने त्याचे तुम्हाला जेवढे म्हणजे तुकडे हवे असतील, जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला नेहमी बटर लागत असेल त्याच्यापेक्षा थोडे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ह्या बटर पेपर सकटच ते एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं. एक अप्रोप्रिएट म्हणजे बटरसाठी डब्बाच ठेवायचा आयताकृती, जेणेकरून फ्रीजमध्ये जास्त जागासुद्धा व्यापत नाही आणि आपण या बटर पेपरच्या सकट जर ते बटर ठेवलं ना तर तो डब्बासुद्धा लवकर खराब होत नाही. आणि जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा बटरचे जितकेही क्यूब आपल्याला पाहिजे तेवढे वाटीमध्ये घ्यायचे, जेणेकरून ते लगेच मेल्ट होतात. हिरवी चटणी बनवून आपण जास्त वेळ ती फ्रीजमध्ये स्टोअर करू शकत नाही, ती लवकर खराब होते. मग जर समजा तुम्हाला हिरवी चटणी जास्त वेळ फ्रीजमध्ये टिकवायची असेल तर काय करायचं, नॉर्मली जे काही आपण जिन्नस टाकतो हिरव्या चटणीमध्ये ते सर्व टाकून घ्यायचे. जसं की मी इथे पुदिना, कोथिंबीर, मिरची, त्याच्यानंतर जिरं, थोडीशी बडीशेप टाकलेली आहे, लिंबू, मीठ आणि थोडीशी शेव टाकलेली आहे. इथे तुम्हाला शेंगदाणे किंवा चण्याचं डाळ वगैरे पाहिजे असेल तर टाकू शकता आणि चिमूटभर साखरसुद्धा आपल्याला टाकायची आहे. आणि पाण्याचा वापर न करता किंवा एकदम कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ड्रायच अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जे काही पाणी असेल ते कोथिंबीरीचं असेल, पण ते सुद्धा आपण शेव टाकल्यामुळे ते ॲब्झॉर्ब होईल. एकदम ड्राय अशी चटणी वाटून ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजे फ्रीजच्या मागच्या बाजूला जिथे कूलिंग जास्त असते. आणि जेव्हा कधी तुम्हाला आवश्यकता असेल त्याच्यातले 1-2 चमचे घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपली इन्स्टंट अशी हिरवी चटणी पटकन बनवून तयार होते. अशा पद्धतीने जर चटणी बनवली ना तर ती जास्त वेळ राहते फ्रीजमध्ये कम्पेअर टू आपण जेव्हा पाणी घालून एकदम पातळ चटणी तयार करतो. मग जर समजा तुमच्या घरामध्ये हिरव्या चटणीचा वापर जास्त होत असेल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला बनवायला वेळ मिळत नसेल तर अशा प्रकारे ही सुकी चटणी म्हणजे हिरवी चटणी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ही चटणी तुम्ही मेयोनीज किंवा दहीमध्ये वगैरे जरी मिक्स केली ना तरी खूप छान असा स्प्रेड तयार होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स तुम्हाला आवडले असेल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर काही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.